नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप पुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनलमध्ये. सीईटीची एक्झाम झाल्यापासून विद्यार्थ्याच्या मनात भरपूर डाऊट होते, ते आता जाऊन कुठेतरी क्लिअर झालेत. ओके, तर आज आपला सीईटीचा रिझल्ट डिक्लेअर झालाय. बहुतांश मुलांना एक चांगले पर्सेंटाईल मिळालेले आहेत. बरोबर, त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन. आणि ज्यांना पर्सेंटाईल थोडेसे कमी आलेत त्यांनी खचून जाऊ नका, त्यांचंही अभिनंदन. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की यानंतर आता समजा तुमचा रिझल्ट डिक्लेअर झाला, याच्यानंतर तुमच्या काय स्टेप असणार आहेत जे की तुम्हाला एका चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजकडे घेऊन जाऊ शकतात. तर मित्रांनो, आता मागच्या वर्षी म्हणजे 2024 ला काय झालं होतं, सीईटीचा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर सीईटीने 22 दिवसांचा गॅप घेतला होता आणि नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि आपली कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू केली होती. पण यावेळेस आपण एक्सपेक्ट करतोय की असं होणार नाही. एक मॅक्स टू मॅक्स 10 दिवसाच्या नंतर, म्हणजे सीईटीचा रिझल्ट आज डिक्लेअर झालाय म्हणजे 16 तारखेला, तर याच्यानंतर 10 दिवसाच्या नंतर आपली कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही प्रोसेस सुरू होणार आहे. आता ही प्रोसेस सेपरेट आहे का? तर नाही मित्रांनो, ही प्रोसेस कंबाईन प्रोसेस असणार आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर सर्वप्रथम तुम्हाला एक नवीन आता वेब पेज अवेलेबल होणार आहे. आतापर्यंत जे तुम्ही सीईटीचं करत होता म्हणजे अँसर की चेक करणं, रिझल्ट चेक करणं, तुमचं सीईटीचा फॉर्म भरणं, ते तुम्ही सीईटीच्या वेबसाईटवर ओके करत होता. ओके, तर इथून पुढं जी तुमची महासीईटीची म्हणजे कॅप पोर्टल आहे आपलं, 2025-26 आपलं कॅप पोर्टल आहे, हे येत्या काही दिवसामध्ये तुमच्यासाठी ओपन होणार आहे सीईटी कडनं. आणि तिथं तुम्ही भरपूर साऱ्या गोष्टी पाहू शकता. सीईटीचं ब्राउचर पाहू शकता, म्हणजे स्टेप बाय स्टेप ऍडमिशन प्रोसेस कशी असणार आहे, त्याच्यानंतर लिस्ट ऑफ कॉलेजेस विथ इनटेक कॅपॅसिटी, त्याच्यानंतर कट ऑफ पाहू शकता. अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही तिथं पाहू शकता. आणि हे येत्या एक 5 ते 6 दिवसामध्ये ओपन होणार आहे. आणि त्याच्यानंतर तिथं तुम्ही कॅपचा रजिस्ट्रेशन फॉर्म भरू शकता. आता हा कॅपचा रजिस्ट्रेशन फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला एक नंबर मिळणार आहे, जो की स्टार्टिंग असणार आहे ई आणि एन या अक्षरांनी. ओके, तर हा नंबर पुढचे तुम्हाला 4ही वर्ष काम येणार आहे, जे की असणार आहे महाडीबीटीच्या फॉर्म साठी आणि इंजिनिअरिंग ऍडमिशन साठी. तर याच नंबरवर तुमचं इंजिनिअरिंग ऍडमिशन होणार आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम काय करायचंय आता कॅप रजिस्ट्रेशन करताना, तर मी तर सांगेल, जर तुम्हाला अनुभव असेल, समजा तुम्हाला जर कॉम्प्युटरचं थोडंसं नॉलेज असेल किंवा तुमचा एखादा मोठा भाऊ बहीण असेल किंवा, तर त्यांच्याकडनं तुम्ही काय करायचं, हे कॅप रजिस्ट्रेशन ऍडमिशन फॉर्म भरून घ्यायचं, म्हणजे कॅप रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय. शक्यतो तुम्ही जे कॅफे आहेत आपले नेट कॅफे, आता तिथले जे पर्सन्स असतात, ठीक आहे, काही अनुभवी पर्सन्स असतात पण काही नवीन असतात, ते तुमच्या डॉक्युमेंट्स मध्ये मिस्टेक करू शकतात, तुमच्या डिटेल्स मध्ये मिस्टेक करू शकतात. आणि एकदा तिथं मिस्टेक झाली तर ती सहजासहजी आपल्याला करेक्ट करता येत नाही. त्याच्यामुळे आपण व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर राहिला प्रश्न डॉक्युमेंटचा. आता आपण तर आपल्या चॅनलवर तुम्हाला जेवढी लिस्ट लागते डॉक्युमेंटची कॅटेगरी वाईज किंवा कंपल्सरी जे डॉक्युमेंट्स आहेत, तर ते आपण ऑलरेडी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. जर तुमच्याकडे त्याच्यातील एखादा डॉक्युमेंट नसेल, समजा एखाद्या विद्यार्थ्याची कास्ट व्हॅलिडिटी नसेल पण त्याने कास्ट व्हॅलिडिटी काढायला टाकली असेल, तर त्याची एक रिसिप्ट असते, पावती, ती आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यावर आपण ही पूर्ण कॅप प्रोसेस पार पाडू शकतो. एक्झामच्या वेळेस ज्यावेळेस तुम्हाला प्रत्यक्ष जाऊन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, त्यावेळेस तुम्हाला डायरेक्ट ओरिजिनल डॉक्युमेंट्स लागणार आहेत. ओके मित्रांनो, तर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कडे येऊ. ही कंबाईन प्रोसेस असणार आहे, ही पहिली स्टेज असणार आहे. कोणती? कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये 2 मोड आहेत, एक म्हणजे ऑनलाईन आणि दुसरा म्हणजे ऑफलाईन. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही ऑफलाईन एखादं तुमच्या जवळच्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये स्लॉट बुक करा आणि ऑफलाईन जाऊन डॉक्युमेंट व्हेरीफाय करा. कारण ऑनलाईनचा जो म्हणजे आता मागच्या वेळेस आम्ही बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं पाहिलंय की फार लास्ट डे पर्यंत त्यांना एक कोणी ऑफिसर अलॉट झाला नव्हता किंवा त्यांना एक एफसी सेंटर अलॉट झालं नव्हतं किंवा त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं नव्हतं. त्याच्यामुळे मित्रांनो, रिस्क घेऊ नका. ठीक आहे, डेट एक्सटेंड होत राहतात. म्हणजे समजा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डेट ब्राउचरमध्ये एक दिलेली असती, त्याच्यानंतर ते 2-3 दिवसासाठी एक्सटेंड होत आहेत. पण आपल्या करिअरची आपल्याला कॉम्प्रोमाइज नको किंवा रिस्क नको, त्यासाठी तुम्ही प्रेफर करा ऑफलाईन. तुम्ही जर एखाद्या सिटीच्या ठिकाणी राहत असाल तर तिथं तुम्हाला लिस्ट असते एफसी सेंटरची, तर त्याच्यापैकी कोणत्याही सेंटरला जाऊन तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता. आता या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा कॅप रजिस्ट्रेशन फॉर्म साठी किती दिवस वेळ असतो, तर याला 15 ते 20 दिवस एवढा वेळ असतो. ओके, आता त्याच्या डेट एक्सटेंड पण होत राहतात. बरोबर, तर म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला तर पाईपलाईन समजली. काय पाईपलाईन आहे? रिझल्ट लागला, ओके, आज रिझल्ट लागलाय, त्याच्यानंतर ना एक 10 दिवसाच्या आत आपली काय होणार आहे, पोर्टल चालू होणार आहे. तिथं तुम्ही कॅप रजिस्ट्रेशन करू शकता, त्यासोबत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता. आता त्याच्यानंतर काय होईल, तर त्याच्यानंतर एक 4 ते 5 दिवसांनी तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जनरेट होणार आहे. ओके, म्हणजे तिथं तुम्हाला रँक डिस्प्ले होणार आहे. आणि ही सर्वात महत्वाची फेज आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला समजणार आहे की आपल्यावर आपली कॉम्पिटिशन नक्की किती स्टुडंट सोबत आहे. ओके मित्रांनो, त्याच्यानंतर आता रँक मध्ये जर तुम्हाला काही करेक्टनेस वाटला, समजा रँक तुमची रॉंग आली असं तुम्हाला वाटलं,
तर मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला ग्रीव्हियन्स विंडो असते आणि ही ग्रीव्हियन्स विंडो एक 3 दिवसासाठी ओपन असते. आता याच्यानंतर एक महत्वाची स्टेज येते, ते म्हणजे फायनल मेरिट लिस्ट. फायनल मेरिट लिस्ट मध्ये तुमचा एक फायनल रँक येतो, जो की तुमच्या पूर्ण प्रोसेससाठी यूज होणार आहे. त्याच्यानंतर ही फायनल मेरिट लिस्ट पब्लिश झाल्याच्या नंतर एक 3 ते 4 गॅप नंतर आपलं महत्वाची स्टेज येते, ती म्हणजे कॅप राऊंड 1. आणि ह्या कॅप राऊंड 1 साठी तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंग करावा लागतो. तर ऑप्शन फॉर्म फिलिंगसाठी आपल्याकडे 3 दिवसाचा वेळ असतो. त्या 3 दिवसामध्ये कधी पण आपण आपले कॉलेजेस तिथे एंटर करायचे, आपला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. आता भरपूर मुलं हा ऑप्शन फॉर्म फिल करत असताना चुका करतायत आणि त्याच्यामुळे पर्यायी चांगले मार्क्स असून सुद्धा त्यांना एक मिड लेवलचं कॉलेज चूज करावं लागतंय. तर त्यासाठी मित्रांनो, आपण याच्यावर सोल्युशन आणलेलं आहे की आपण आपली इंजिनिअरिंग काउन्सिलिंग, पर्सनल काउन्सिलिंग लॉन्च केली आहे. बऱ्याच जणांना माहिती असेल, बहुतांश मुलांनी ऍडमिशन सुद्धा घेतले. तर ज्यांनी ऍडमिशन घेतलं नसेल तर त्यांच्यासाठी सांगतो की आपण या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला काय प्रोव्हाइड करणार आहोत. तर आपल्या या काउन्सिलिंग मध्ये मेन आणि प्रायमरी फीचर्स असणारे तुम्हाला 24/7 पर्सनल कॉल सपोर्ट आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत. त्याचसोबत जर तुम्हाला आपल्याला भेटायचं असेल, प्रत्यक्ष जर भेटून काउन्सिलिंग घ्यायची असेल, तर आपलं पुणे येथे ऑफिस आहे, तर तुम्ही कधीही आपल्याला भेटू शकता. सोमवार ते शनिवार आपलं ऑफिस 10 ते 6 या टाइम पिरियड मध्ये ओपन असतं, तुम्ही कधीही भेटू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, याच्यामध्ये आपण तुम्हाला 4ही कॅप राऊंडसाठी पर्सनलाइज कॉलेज लिस्ट देणार आहोत. म्हणजे असं नाही की समजा म्हणजे तुम्हाला एक रियालिटी सांगू का, तर समजा बाकीचे काउन्सिलर काय करतात, कारण मीही दुसऱ्या काउन्सिलिंग मध्ये काम केलेलं आहे, तर त्याच्यामुळे मला अनुभव आहे की समजा 90 ते 95 तुम्हाला पर्सेंटाईल असतील तर त्यांच्याकडे फिक्स लिस्ट बनवलेली असते, 90 ते 95 पुणे. ओके, तर याच्यासाठी काय करतात, जे मुलं त्याच्या लिस्टमध्ये परफेक्ट बसतात ती त्याला सेंड करून देतात. पण आपण तसं करणार नाही आहोत मित्रांनो. आपण पहिले तर मुलंच कमी घेणार आहोत काउन्सिलिंगला, बरोबर. कारण त्याच्यानंतर पर्सनलाइज कॉलेज लिस्ट देण्याचा आपल्याला पूर्ण प्रयत्न राहील मुलांसाठी. ओके, तर ही लिस्ट तुम्हाला मिळणार आहे कॅप राऊंड 1, 2, 3 आणि 4. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या मनासारखं कॉलेज मिळत नाही तोपर्यंत आपण ट्राय करणार आहोत. त्याचसोबत स्पॉट राऊंड आणि मॅनेजमेंट कोटासाठी सुद्धा आपण ट्राय करणार आहोत. जर एखाद्या पालकाची इच्छा असेल त्याला स्पॉट राऊंड मध्ये जायचंय, किंवा तुम्हाला अतिशय जर कमी मार्क्स असतील आणि तुम्हाला समजा जर मॅनेजमेंट कोटा थ्रूच ऍडमिशन घ्यायचं असेल, तुम्ही जर अफोर्ड करू शकत असाल, तर आपल्याकडे मॅनेजमेंट कोटाचे कॉन्टॅक्ट आहेत बऱ्याचशा कॉलेज सोबत, त्याच्यामुळे त्याच्यातही काही प्रॉब्लेम नाही. आता मित्रांनो, ही काउन्सिलिंग बॅच जॉईन कशी करायची, तर आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे आपल्या गुगल फॉर्मची, तिथे जाऊन तुम्ही गुगल फॉर्म फिल करून काउन्सिलिंग बॅच जॉईन करू शकता. तसेच हा माझा इथं कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्हाला जर काही शंका असेल, तुम्हाला जर याच्या व्यतिरिक्त अजून इन्फॉर्मेशन हवी असेल, तर या नंबरवर मला तुम्ही मेसेज करा किंवा या नंबरवर मला तुम्ही कॉल करा. तर मित्रांनो, वळूया आपण इम्पॉर्टंट टॉपिक कडे. तर आपण म्हणलो होतो ऑप्शन फॉर्म फिलिंग 1. ओके, तर याच्यानंतर ही 3 दिवस झाल्याच्या नंतर तुमची होते अलॉटमेंट, तुम्हाला एक कोणतं तरी कॉलेज मिळतं. आता बऱ्याचशा जणांकडून तुम्ही ऐकलं असेल, तर फर्स्ट राऊंडची आपल्याला जे अलॉटमेंट असते ती महत्वाची असते. का महत्वाची असते, कारण तिथं सीट ऑलरेडी रिझर्व झालेल्या नसतात, सगळ्या सीट्स ओपन असतात. त्याच्यामुळे आपल्याला एक चांगली सीट मिळण्याचे चान्सेस भरपूर असतात. त्याच्यामुळे फर्स्ट राऊंडची अलॉटमेंट ही खूप इम्पॉर्टंट असते. आता त्याच्यानंतर एक ऍडमिशन टाइम पिरियड दिला जातो, म्हणजे तुम्हाला ऑप्शन असतात, तुम्हाला फ्रीज करायचंय की तुम्हाला बेटरमेंटसाठी जायचंय. तर त्याचे ऑप्शन असतात. काही जणांचं ऑटो फ्रीज सुद्धा होतंय. याच्या निगडीत सर्व इन्फॉर्मेशन आपण ऑलरेडी चॅनलवर अपडेट केलेले आहेत. तर मित्रांनो, समजा तुम्हाला फर्स्ट कॅपराऊंड मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. बेटरमेंटसाठी जायचं असेल तर बेटरमेंटसाठी जाऊ शकता. चौथ्या कॅपराऊंड पर्यंत तुम्ही जाऊ शकता. तर पूर्णपणे अशी असणार आहे तुमची इंजिनिअरिंग ऍडमिशन काउन्सिलिंग प्रोसेस. तर या व्हिडिओमधून टेकअवे काय घ्यायचा आहे तुम्ही, तर मित्रांनो, आज समजा 16 तारीख आहे, आज रिझल्ट लागलाय. तर तुम्हाला सांगतो, आपण नंतर तर पूर्ण प्रोसेस या चॅनलवर अपडेट करणार आहोत. म्हणजे तुमच्या आत्तापासून, तुमचा रिझल्ट लागल्यापासून तर तुमचं ऍडमिशन होईपर्यंत आपण तुमच्या सोबत असणार आहे. त्याच तो सोबत इंजिनिअरिंगचं तुमचं फर्स्ट इयर मध्ये आपण तुमच्या सोबत असणार आहे. तर मित्रांनो, आता सध्या 10 दिवस ब्रेक आहे. ओके, म्हणजे 16 तारखेपासून तर एक 26 तारखेपर्यंत सीईटीला त्यांचे कामं करायचे, त्यांचं कॅप पोर्टल लॉन्च करायचंय. ओके, आणि त्याच्यानंतर मेन आपला टास्क येतो तो म्हणजे कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर यासाठी सीईटी आपल्याला 15 ते 20 दिवस देणार. ओके, डेट एक्सटेंड होत राहतात, त्याच्यामुळे याचा काही फिक्स डेट नसतात. तर अशा प्रकारे आपली ही प्रोसेस होते. रिझल्ट लागल्याच्या नंतर ही प्रोसेस आपल्याला असते, ती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेन केली. तसेच मित्रांनो, महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपला एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे, ज्याच्यामध्ये 100+ स्टुडंट ऑलरेडी ऍड आहेत. जर तुम्हाला ऍड व्हायचं असेल तर आपल्या या डिस्क्रिप्शन मध्ये, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही ऍड होऊ शकता. पर्सनल काउन्सिलिंगसाठी ऑलरेडी मी माझा नंबर तुम्हाला दिलाय,
इथून मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, कॉल करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही गुगल फॉर्म भरून पर्सनल काउन्सिलिंग एनरोल करू शकता. तुम्हाला एका VIP ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल. तसेच मित्रांनो, जर या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.